उरण शहर आणि परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उरण वाहतूक शाखेनं 2025 या वर्षभरात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालंय। वर्षभरात एकूण 51,068 वाहनांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली असून तब्बल 4,93,31,200 रुपये दंड आकारण्यात आलाय। विशेष म्हणजे 31 डिसेंबरच्या रात्री नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मद्यपी चालकांवरही पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार उरणमध्ये सर्वाधिक कारवाया अवैध पार्किंगवर झाल्यात। रस्त्यावर अडथळा ठरेल अशा पद्धतीनं वाहनं उभी करणाऱ्या 24,793 चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। त्या खालोखाल विना सीटबेल्ट प्रवास करणाऱ्या 12,640 आणि विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 5,782 जणांना दंड ठोठावण्यात आलाय। मोबाईलवर बोलणे 564 केसेस, विरुद्ध दिशेनं वाहन चालवणे 170 केसेस, मद्यप्राशन करून वाहन चालवणे 171 केसेस। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्राशन करून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या आणि वाहन चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती। 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मोहिमेत 13 चालकांवर मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। वाहतूक शाखेनं 4,93,00,000हून अधिक दंड आकारला असला तरी प्रत्यक्षात केवळ 34,250 रुपये दंड वसूल करण्यात पोलिसांना यश आलंय। वाहन चालकांनी ई चलन त्वरित भरावं असं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलंय। वाहतुकीचे नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच आहेत। 2026 मध्येही बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई सुरूच राहणार असून सर्वांनी नियमांचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावं। अतुल दहिफळे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, उरण। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।